अण्णासाहेब चव्हाणांचं मला मनपूर्वक या जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ता म्हणून अभिनंदन केलं पाहिजे. महागाव सारख्या एक ग्रामीण भागामध्ये असं कॉलेज काढणं आणि ती कल्पना करणं आणि धाडस करणं हे फार मोठं काम आहे. संत गजानन महाराजांच्या नावानं त्यांनी हे मेडिकल कॉलेज काढलं आणि हा दुसऱ्याच पिढीचा पदवीदान समारंभ आपण करतो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच आनंद अण्णासाहेब आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर झळकतोय, याचे आम्हाला मनापासून समान. सगळ्यांना तुम्हाला उद्याच्या आयुष्य काळासाठी मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत. संस्थेचं नाव करा, आई वडिलांचं नाव करा, कुठेही आई वडिलांना मान खाली घालायला लागू नये, असे आपल्याकडून वर्तणूक होणार नाही याची दक्षता घ्या. आणि नवं जे येतंय ते नवं एम्बरेस करण्याची संकल्पना मनामध्ये ठेवून आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. जेवढं रोज पर डे वाचाल, आजही आपण विद्यार्थीच असलं पाहिजे. किती जरी मी म्हटलं की नाही झालं आता माझं शिक्षण, मी रिटायरमेंट लागेल, तरी सुद्धा मी आजही विद्यार्थी असते. मेडिकल फील्डमध्ये तर प्रत्येक पेशंट हा नवा वेगळा असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण रोज शिकत राहिलं पाहिजे आणि तुम्ही आयुर्वेदिक मुलांनी तुमच्या पॅथीला खूप पुढे नेलं पाहिजे. संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, नायर हॉस्पिटल बॉम्बे, डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज बॉम्बे, जिपमर यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यामध्ये एक मोठी कॉन्फरन्स घेतोय की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल बेस आणि जर हे केलं तर जगामध्ये आपला आयुर्वेदा पसरवता येईल, यासाठी आपण एक इंटिग्रेटेड पॅथीचं सुद्धा काम करतोय. इथून पुढे सुद्धा तुम्ही गेल्यानंतर जरी पोस्ट ग्रॅज्युएट झालात, काही झाला तर तुमचं क्लिनिकल रिसर्च मध्ये काम करणं गरजेचं आहे, तरच आपण भविष्यामध्ये टिकाल. मला खूप अभिमानी आहे आणि आनंदी होतो, कारण आमची पहिली बॅच आज बाहेर पडत आहे. हा जो क्षण आहे ह्या सगळ्यांच्याच आनंदाचा आहे. खरं माझी मुलं जेव्हा ह्या समाजामध्ये डॉक्टर म्हणून जाणार आहेत त्याचा खरंच आम्हाला अभिमान आहे. महाविद्यालयामध्ये आयुर्वेदाबरोबर आम्ही त्यांना मॉडर्न सायन्सही शिकवलं आणि आज माझी मुलं अभिमानानं आणि आत्मविश्वासानं समाजासमोर जात आहेत, त्याचा आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. यापुढेही यापेक्षाही चांगली आम्ही गुणवत्ता देऊ मुलांना, आणखीन चांगल्यातले चांगले डॉक्टर आम्ही समाजाला देऊ आणि समाजाची आम्ही सेवा करू.